राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी कराडमध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी अभिवादन केले. तदनंतर पत्रकारांशी संवाद साधला. बारामती पोटनिवडणूक उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना 97% मतदान मिळेल असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला. तसेच त्यांनी भाजपावर हल्लाबोल केला व शक्ती कायदा, नसरापूर घटना, माननीय बच्चू कडू यांच्या पक्षाचे विलिनीकरण या विषयांवर दिले उत्तर. यावेळी पक्षाचे कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते. द न्यूज भारत 24 संपादिका विद्या मोरे, कराड. शक्ती कायदा अजून 3 वर्षापासून अंमलबजावणी झाली. एक तर केंद्र सरकारला शक्ती कायदा व्हावा अशी मागणी आपण सर्वांनी मिळून तिथे केली होती. जेव्हा महाविकास आघाडी सरकार होतं, सर्वांनीच पाठिंबा देऊन तो कायदा पास केला होता आणि एखादा कायदा पास झाल्यानंतर तो लागू करण्याच्या आधी केंद्र सरकारची आपल्याला परवानगी तिथं लागते. जेव्हा केंद्र सरकारकडे शक्ती कायदा हा गेला तर तिथं केंद्र सरकारने त्याच्यावर आक्षेप घेतला. काय आक्षेप घेतला? शक्तीच का नाव दिलं. दुसरं, त्यांना तिथं जो नंबर दिला होता, कलम होता, तो त्यांना आवडला नाही. त्याच्याचबरोबर आपलं महाविकास आघाडी सरकार आणि पोलीस प्रशासन त्यावेळेस म्हणत होतं की एखाद्या व्यक्तीने महिलेवर जर अत्याचार केला तर आम्ही 15 ते 20 दिवसामध्ये तिथं कारवाई करू. मग केंद्र सरकार म्हणते एवढ्या कमी वेळात तुम्ही कशी कारवाई करणार? अरे महाराष्ट्राचे लोक आहोत, महाराष्ट्राचं पोलीस डिपार्टमेंट आम्ही करू शकतो ना. पण केंद्र सरकारने आक्षेप घेऊन थातूरमातूर काहीतरी करून तो परत कायदा आपल्याकडे पाठवला आणि ज्या दिवसापासून तो कायदा आला, नंतर सत्ता महाविकास आघाडीची गेली आणि महायुतीची आली, त्या दिवसापासून आत्तापर्यंत महिलांना अधिकार देण्यासाठी हा कायदा पास करण्यासाठी आम्ही सगळे जर मागणी करतोय, पण त्याच्यावर कुणीच काही चर्चा दुर्दैवाने करत नाही. म्हणजे एका बाजूला आपण महिलांना पुढे करून डिलिमिटेशन कायदा आणण्याचा प्रयत्न तिथं करतो, पण दिवसाला 24 म्हणजे तासाला 1 बलात्कार आपल्या महाराष्ट्रामध्ये होतोय दुर्दैवाने. आणि त्याच्यात शक्ती कायदा यावा यासाठी आम्ही प्रयत्न करून तुम्ही साधी चर्चा सुद्धा जर करत नसाल तर मग कुठंतरी एक वेगळी भूमिका नाहीतर एक दुटप्पी भूमिका या सरकारची असं आपल्याला ठामपणे म्हणता येईल. बच्चू कडू ही प्रहार जनशक्ती शिवसेनेत विलीन केली, त्या संदर्भात त्यांना आमदारकी पाहिजे होती, त्यांना सत्ता पाहिजे होती, त्यांना मंत्रिपद पाहिजे होतं, म्हणून कदाचित ते शिवसेना शिंदे गटाकडे गेले असावेत असं आपल्याला म्हणावं लागेल. आम्ही ते वेगळ्या पक्षातलं असल्यामुळे आम्ही इथं भूमिका आता घेत नाही, पण त्यांचेच कार्यकर्ते भूमिका त्यांच्याबद्दल काय घ्यायला लागले हे कुठेतरी आपण बघितलं पाहिजे आणि ते आपल्याला बघायला मिळेलच. पण आमचं एवढंच मत आहे की शेतकरी व इतर जे शेतकरी नेते आहेत त्यांनी सगळ्यांनी मिळून, बच्चू कडूंनी मिळून एक शेतकऱ्याच्या हितासाठी कर्जमाफी व्हावी यासाठी नागपूरला एक मोठं आंदोलन तिथं उभं केलं होतं. आम्ही सुद्धा पाठिंबा दिला होता. त्यांचं उपोषण होतं, त्याला मी स्वतः तिथं गेलो होतो. त्यामुळे त्या प्रेशरला नमून सरकारने कुठंतरी एक मागणी मान्य केली होती. जून महिन्यामध्ये आम्ही कर्जमाफी करतो. आता जून महिना येतोय, पुढच्या महिन्यातच जून महिना असणार आहे. त्यामुळे सरकार काय पद्धतीने वागतंय हे बघावं. पण जसं सरकार वागतंय त्यात भूमिका बच्चू कडूंची पण काय हे सुद्धा येत्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळेल, नाहीतर आपण सर्वजण बघू शकू. त्यांनी प्रवेश केला की लगेच एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही अशी प्रतिज्ञाच केली. आता त्यांनी तशी प्रतिज्ञा केली असेल तर त्यांचा पत्ता भाजपच कापेल असं मला वाटतंय. आणि शेवटी आत काय चाललंय, एकनाथ शिंदे साहेबांना कोण खाली खेचतंय, कशा पद्धतीचं आतलं राजकारण आहे. आता आपण कराडमध्ये आहोत आणि साताऱ्यामध्ये काय घडलं हे दुनियाने त्या ठिकाणी बघितलेलं आहे. म्हणजे पोलीस डिपार्टमेंट कोणाच्या मार्गदर्शनाखाली चालतं तर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या. ते कोण आहेत तर होम मिनिस्टर आहेत आणि या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आता तिथं समीकरण जे होत होतं ते अजितदादांच्या गटामध्ये आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या गटामध्ये समीकरण होऊन एक अध्यक्ष त्या गटाचा तिथं होणार होता. आता तिथं मारामारी कुणी केली? पोलिसांनी केली. कुणाला मारलं? नेत्यांनाच मारलं, मंत्र्यांनाच मारलं. आता आंदोलन करत असताना दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे साहेबांच्या सर्व नेत्यांनी आणि आमदारांनी आंदोलन केलं आणि मग अजितदादाच्या गटातून किती आमदार तिथं होते तर एकच. कोण? तर मकरंद आबा होते, म्हणजे मंत्री होते असं मला कळतंय. बाकी कुणीच तिथं आलं नाही. त्यामुळे कुठं ना कुठंतरी भाजप ताकद कोणाची कमी करते हे कळलंय. त्यामुळे बच्चू कडूंनी तिथं भूमिका मांडली असली तर मला असं वाटतं की त्यांना मंत्रीपद आता काय मिळेल असं मला तरी त्या ठिकाणी वाटत नाही. निकाल जी आपल्या सगळ्यांची अपेक्षा होती, बारामतीकरांची अपेक्षा होती, त्या पद्धतीनेच त्या ठिकाणी निकाल हा लागणार आहे.
या देशामध्ये सगळ्यात जास्त लीडली सुनीताबाईंनी त्या ठिकाणी निवडून येतील. कारण का मतदान करत असताना लोकांनी दादांच्या कार्याकडे, दादांच्या प्रती असणारं प्रेम आणि आदर या अनुषंगानेच मतदान केलेलं आहे. 10-5 मतं इकडे तिकडं चुकून, कधी एखाद्या वयस्कर व्यक्तीला कुठलं बटन दाबायचं हे माहीत नसतं, त्या अनुषंगाने जी काही मतं ही विरोधात जातील ती चुकून गेलेली असतील. पण खूप चांगल्या मताधिक्याने त्या ठिकाणी निवडून येतील. मला असं वाटतं की 97% मतदान हे सुनित्रा काकींना त्या ठिकाणी होईल आणि चुकून 3% हे विरोधात तिथं जाऊ शकतं. मतदान होण्याच्या दिवशी जर मतदानाचा टक्का अजून जरा थोडासा वाढला असता तर या देशामध्ये आत्तापर्यंत जे काही लीड होतं एखाद्या व्यक्तीचं, असं लीड हे तोडून सुनित्रा काकींचं नक्कीच रेकॉर्ड त्या ठिकाणी झालं असतं. पण अजून काही पुढे वेळ आहे, नक्कीच त्या रेकॉर्ड तोडतील असा विश्वास आम्हा सगळ्यांना वाटतो. इतर राज्यांचे निकाल पण आज जाहीर होतं. आता वेस्ट बेंगॉलचा जे काही ट्रेंड आता सुरू आहे त्याच्यामध्ये घासूनच चाललं होतं. BJP काही प्रमाणात पुढं त्या ठिकाणी दिसते. आता शेवटी 91 लाख मतदार मायनस केल्यानंतर 15% मतदारांना मतदानच करून दिलं नाही तरीसुद्धा जर तिथं तृणमूल काँग्रेस पार्टी ही जर घासून चालत असेल तर याच्यावरूनच समजून घ्या की लोकांचा विरोध भाजपला किती आहे. पण जे महाराष्ट्रात 2024च्या इलेक्शनला झालं, ज्याच्यामध्ये आपण मतदार यादीमध्येच घोळ करणं, बाहेरून लोक आणून मतदान करून घेणं, हे जे काही महाराष्ट्रात झालं ते ऑफिशियली हे वेस्ट बेंगॉलमध्ये SIRच्या माध्यमातून करून घेतलं. आता वेस्ट बेंगॉलचे सगळे निकाल बघितल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जेव्हा SIR सुरू होईल, जो आत्ता सुरू झालेला आहे, त्यामुळे भाजपच्या विरोधात असणाऱ्या सर्व पक्षांनी डोळ्यात तेल घालून या चुकीच्या गोष्टी होणार नाही ज्या संविधानाच्या विरोधात, याची दक्षता आपल्याला घ्यावी लागेल. आणि साऊथमध्ये, तमिळनाडूमध्ये आपण जर बघितलं तर जो विजय हा ॲक्टर आहे, जो भाजपच्या विरोधात त्या ठिकाणी आहेच, नवीन एक व्यक्ती पुढे आल्यानंतर त्याला पाठिंबा कुठेतरी लोकांनी दिला आहे असं आपल्याला त्या ठिकाणी जाणवतं. त्यामुळे केरळामध्ये तर काँग्रेस पुढे चाललेलीच आहे आणि पॉंडिचेरीमध्ये काही प्रमाणात घासून काही गोष्टी चालू आहेत. त्यामुळे वेस्ट बेंगॉलमध्ये जे झालं ते संविधानाच्या विरोधात झालं, तरीसुद्धा चांगली लढत ममता दिदी त्या ठिकाणी देत आहेत. हे बघून नक्कीच निश्चित बरं वाटतं. नसरापूरच्या घटनेत पोलीस घटनेचा निषेध करणाऱ्या आंदोलकांच्यावरच लाठीचार्ज केला आणि SP सांगतात की लाठीचार्ज केला. त्याचे व्हिडिओ पण आहेत. ते आता शेवटी व्हिडिओ बघितले आणि जी पीडित मुलगी आहे आणि दुर्दैवाने जिचा मृत्यू त्या ठिकाणी झाला, त्यांच्याच वडिलांना कॉलरला पकडून कुठेतरी साईडला केलेलं आपण सगळ्यांनी व्हिडिओमध्ये तिथं बघितलेलं आहे. आमचं हेच मत आहे की राजकीय दृष्टिकोनातून एखादं आंदोलन होत असेल तर मग आमच्यासारख्या व्यक्तींवर कारवाई करणं, लाठीचार्ज करणं आम्ही समजू शकतो. पण अराजकीय पद्धतीने मुलीला न्याय मिळावा यासाठी जर काही पालक आणि त्याच्याचबरोबर तिथे असणारे सामान्य नागरिक, त्यांचं राजकारणाशी काही घेणं देणं नाही, हे जर तिथे येऊन आंदोलन करत असतील तर मग लाठीचार्ज करणं हे योग्य नाही. चूकच सरकारकडनं त्या ठिकाणी झाले, कुठंतरी संवाद कमी पडला. त्याच्याचबरोबर लोकांची अपेक्षा होती की अशी एखादी घटना जर आपल्या महाराष्ट्रामध्ये घडली असेल, ते सुद्धा 3 वर्षाच्या चिमुकलीवर, आणि तो जो कोणी होता तो 2दा ऑफेंडर होता, म्हणजे 2दा त्याची चूक तिथं केली होती आणि तिसऱ्यांदा चूक करून त्याच्यात ती मुलगी दुर्दैवाने त्या ठिकाणी मृत्यू झाला. याच्यात लोकांची अपेक्षा होती कोणी ती सिनियर व्यक्ती तिथं आलं पाहिजे. ठीक आहे, पालकमंत्री आल्या, त्यांनी चर्चा केली, पण लोकांची मागणी होती मुख्यमंत्र्यांनी वेळ काढावा. आता तिथं असणाऱ्या पीडित कुटुंबाला भेटायला मुख्यमंत्री साहेब दुर्दैवाने तिथं आले नाहीत, नाही तर दुसरे उपमुख्यमंत्री जे आहेत एकनाथ शिंदे साहेब ते तिथं आले नाहीत. आणि त्याच दिवशी जेव्हा लोकांची मागणी होती त्याच दिवशी संध्याकाळी एका लग्नाच्या कार्याला अहिल्यानगरला त्या ठिकाणी जात असतील तर मग कुठंतरी एक वेगळा संदेश दुर्दैवाने त्या ठिकाणी जातो. पीडित परिवार म्हणतोय आमच्याकडे आमच्याशी संवाद साधा, आणि मग तिथे यायला तुमच्याकडे वेळ नाही. पण एखाद्या लग्न कार्याला जाण्यासाठी तुमच्याकडे वेळ असेल, मग तुम्ही संदेश काय देताय असा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो. त्यामुळे आपण सरकारमध्ये असताना, वागत असताना त्या पद्धतीने त्या ठिकाणी वागणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. जिथं तो कार्यक्रम होता लग्नाचा, आम्हाला सुद्धा तिथं आमंत्रण होतं, पण एका बाजूला आम्ही जेव्हा एका पीडित परिवाराबरोबर प्रामाणिकपणे तिथं उभं राहतो आणि संध्याकाळी जाऊन एका लग्न कार्यालयाला जातो, हा संदेश देणं हे चुकीचं आहे. त्यामुळे समाजामध्ये वावरत असताना राजकीय दृष्टिकोनातून आपण जबाबदारीने वागलं पाहिजे असं मला तरी तिथं वाटतं. लाठीचार्जच्या चौकशीची मागणी करणार आहे. आता या सरकारमध्ये चौकशीची मागणी करून होतं काय? अजितदादांचा जो मृत्यू झाला, जो ॲक्सिडेंट झाला, त्याच्याबद्दल अनेक लोकांच्या मनामध्ये शंका आहे आणि अजितदादांच्या बाबतीतच FIR होत नसेल
तर मग सामान्य लोकांनी काय अपेक्षा धरावी? तिथं जेव्हा मी पीडित परिवाराला तिथं भेटलो, त्यांच्या आसपास असणारे त्यांचे मित्रपरिवार आहेत, त्यांचं सुद्धा हेच म्हणणं होतं, आम्हाला खरंच न्याय मिळेल का? म्हणजे जेव्हा सामान्य परिवारातली लोक प्रश्न करायला लागतात की खरंच आम्हाला न्याय मिळणार आहे का, तेव्हाच कुठेतरी समजून घ्यायचं असतं महाराष्ट्राची कायदा व सुव्यवस्थेची जी परिस्थिती आहे, नाहीतर जे सरकार आहे ते सरकार कुठं ना कुठंतरी फक्त ताकदवान व्यक्तीच्या पाठीमागे, राजकीय भूमिका घेण्याच्या पाठीमागे हे व्यस्त आहे. सामान्य लोकांना न्याय देण्यामध्ये हे सरकार कमी पडतं, हे कुठेतरी सिद्ध होतं.